प्रिटी साडी आणि किती वायब्रंट कलर दिसतोय हा. किती लाईट वेट आहे साडी ही, चापून चोपून नेसली जाणारी. एवढे सुंदर हँड पेंट केलं गेलेलं आहे ना. हे तर बघा, हे केवढं नाजूक काम आहे, हे सगळं हाताने केलंय. साड्यांचा ऍक्च्युअली फील घेतला तर तुमच्या लक्षात येईल, हे खूप सॉफ्ट आहे, हँडवर्क आहे सगळं, पूर्ण आहे बघा, पदरावरती आणि शिवाय इथे पण सगळं हँडवर्क केलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, ही सुंदर अशी चापून चोपून नेसली जाणारी हलकी फुलकी साडी मी घेतलेली आहे दिवा स्त्री सारीज या ब्रँडकडनं. सो आज आपण स्नेहल हिला भेटतोय. हिने 2023 मध्ये या ब्रँडची सुरुवात केली. होम बेस्ड बुटीक आहे, तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता, बट ओनली विथ प्रायर अपॉइंटमेंट, किंवा तर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम पेजला जाऊन फॉलो करून मग तिकडनं सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता, किंवा व्हॉट्सॲप नंबर आहेच. पण आत्ता मी आहे पुण्यातील लोहगाव इथे या एरियामध्ये. सो या एरियामध्ये तुम्हाला जवळपास येणं शक्य असेल तर तुम्ही होम व्हिजिट करून विथ प्रायर अपॉइंटमेंट होम व्हिजिट करून सुद्धा शॉपिंग करू शकता. सो साड्यांची खूप वेगळी व्हरायटी बुटीक कलेक्शन आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये 980 रुपीज स्टार्टिंग रेंजपासून साड्या आहेत. सो 980 पासून ते साधारण 5 ते 6,000 रुपयांच्या रेंजच्या साड्या आपण बघणार आहोत. सो मोस्टली ऑफिस वेअर कलेक्शनमधलं जास्त आपण कलेक्शन पाहणार आहोत. कोणती साडी किती किमतीत मिळते सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. कम लेट्स गो अँड मीट स्नेहल. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे दिवा स्त्री सारीज या ब्रँडला आपण भेट देतोय आणि स्नेहल आपल्यासोबत आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तुझंही खूप स्वागत आहे आणि थँक्यू इथे आल्याबद्दल आणि आमच्या साड्यांना तू इथं येऊन त्यांना ॲप्रिशिएट केल्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. तर मला खरं नाव खूप आवडलं. मला पहिले नावाचा अर्थ सांगशील की दिवा स्त्री म्हणजे नेमकं काय? सो दिवास्त्री हे मी अशा ह्यानं ठेवलं आहे की दिवा मीन्स की एव्हरी लेडी इज अ दिवा. शी हॅज दिवा इन हर सेल्फ. सो यू शुड ऑलवेज प्रेज युअर सेल्फ. और एक ते टॅग आहे आपलं. सो त्या ह्याने मी ते नाव ठेवलं आहे दिवास्त्री सारीज. अच्छा, म्हणजे तो ऑरा प्रत्येक महिलेने कॅरी करावा. येस, वंडरफुल, ग्रेट. सो या ब्रँडची सुरुवात 2023 मध्ये झाली, राईट? सो मला तुझ्याकडे खूप असं वेगळं कलेक्शन पाहायला मिळतंय, पण आपण प्रेक्षकांना सांगून देऊयात की कोणकोणत्या साड्या आपण बघणार आहोत आणि साधारण रेंज कशी असेल. हो, सो आपल्याकडे मोस्टली वर्कवेअर प्लस फेस्टिववेअर साड्याच आहेत. त्यामध्ये सुरुवात 980 पासून आहे आणि इट गोज टिल 5,000 to 6,000 पर्यंत आपल्याकडे साड्या आहेत. आणि मोस्टली मल कॉटनमध्ये आहेत, महेश्वरी हँडब्लॉक आहेत, इटालियन क्रेप आहे, मोडाल मस्लिन आहे, परत तसरमध्ये आहे आपल्याकडे काही व्हरायटी, कोटाडोरी आहे. असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. काहीवर हँडब्लॉक आहेत, काहीवर हँडवर्क केलेलं आहे. सो ऑलमोस्ट सगळं म्हणजे ऑलमोस्ट असं कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये हँडक्राफ्टेड किंवा हँडलूम असं कलेक्शन जास्त बघायला मिळणार आहे. ग्रेट. सुरुवात कुठून करतोय? पहिले कोणती साडी दाखवते? सो आता आपल्याकडे जसं मी मेन्शन केलं, आपल्याकडे 980 पासून सुरुवात आहे, बट मी तुला काहीतरी एक्सक्लुझिव्ह दाखवते जे की माझं एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे. ते स्टार्ट करूया. सुरुवात कुठून करतो? हां, तर तू मी मगाचपासून तुला सांगते कोरियन टसर. सो ही एक कोरियन टसर ही साडी. ॲक्च्युली हे कोरियन टसर असं आहे याचं नाव, की टसर हे इंडियामध्येच बनतं आहे हे, पण ह्याला जी टेक्निक यूज केली आहे त्याला त्याची प्रोसेसिंगसाठी ती कोरियन टेक्निक आहे, त्यामुळे ह्याला कोरियन टसर असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मलचा थ्रेड यूज केला आहे. आणि तू हे बघू शकतेस, पूर्ण काम हे हाताचं हँडकाथा केलेलं आहे आणि फुल फिनिशिंग आहे. या कामामध्ये कुठेच तुला असं धागा निघालेला वगैरे दिसणार नाही. एकदम प्लेन फिनिशिंगमध्ये केलेलं आहे. पूर्ण हात काम आहे. हे बघ, इथून आपल्याला कळतं हे पूर्ण हाताचं काम आहे. पूर्ण साडीवरती केलेलं आहे? येस, हे पूर्ण साडीवरती केलेलं आहे. वा, म्हणजे ही पूर्ण साडी हाताने तयार केलेली आहे. दिस इज लव्हली. सो साडीच्या बॉर्डरवरती डिझाईन दिसेल तुम्हाला आणि अगेन बुट्टी आहेत, पण अगेन त्याच्यावरतीही हँड काथा केलेलं आहे. पण युजली काथा स्टिचिंग म्हटलं तर ते मोठे धागे दोरे हाताला लागतात, राईट? हे खूप अशी प्रीमियम आणि खूप फिनिशिंगनी केलेली आहे. वा, काय रेंज मध्ये जातात या? ही 4,200. 4,200. यामध्ये आता आपल्याकडे खूप लिमिटेड कलर्स आहेत. ॲक्च्युली हा एक कलर आहे त्यामध्ये. प्रिटी डिझाईन थोडी वेगळी आहे. हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला असं थोडं लोटस आणि थोडं फुलं पानां त्याचं डिझाईन बघायला मिळेल, बट दिस इज प्रिटी. व्हेरी नाईस. आणि हे प्रॉपर वर्कवेअर साड्या आहेत, म्हणजे छान असं कॉर्पोरेट लुकसाठी, एखाद्या कॉन्फरन्स लुकसाठी वगैरे नेसायला खूप उत्तम आहे. आणि त्यामध्ये हा एक सुंदर कलर ठेवलेला आहे. अगेन ह्याच्यामध्ये जे काथा स्टिचिंग म्हणतो ना, ते वेस्ट बेंगालमध्ये केलं जातं, शांतिनिकेतन या एरियामध्ये. आणि तिथले जे मोटिव्स आहेत ते इन्स्पायर्ड डिझाईन्स असतात. सो त्याच्यामध्ये फिश हे खूप इम्पॉर्टंट मोटिव्ह आहे वेन वी टॉक अबाउट काथा स्टिचिंग. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एवढी डिटेलिंग बघायला मिळेल. सो हे 3 कलर्स आहेत सध्या. येस, आणि ह्याचं काम आता चालू आहे. सो लगेचच आपल्याला ह्याचे अजून
अजून कलर्स आणि अजून डिझाईन्स सुद्धा बघायला भेटतील. आता मी हे व्हिडिओसाठी स्पेशली जितका स्टॉक रेडी होईल तितका मी घेतलेला आहे. ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला दिलेल्या नंबरवरती स्नेहलला कनेक्ट करावं लागेल. सो ती तुम्हाला तिच्याकडे अवेलेबल असलेले अजून कोणते वेगवेगळे व्हरायटी आहे ते तुम्हाला गाईड करू शकेल. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं की होम बेस्ड बुटीक असल्यामुळे तुम्हाला होम व्हिजिट प्रायर अपॉइंटमेंटनेच घेणं गरजेचं ठरणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करावा लागेल. नेक्स्ट कोणती दाखवते? नेक्स्ट मी अजून एक दाखवतेय. ही आहे आपली मर्सराईज कॉटनमध्ये पैठणी. हे तर सध्या ना फार ट्रेंडिंग आहे ना. येस, कॉटनमध्ये पैठणी. ही अशी हिला पैठणीचा पदर आहे. आणि मला हे खूप आवडलंय की ह्याचं काठ दोन्ही बाजूला सिमिलर आहे. येस, काही साड्यांना एका साईडला छोटं एका साईडला मोठं असं येतं आणि दिस इज सुपर सॉफ्ट. प्रॉपर चटाई बॉर्डर जी पैठणीच्या साडीला असते तशी, आणि कोयरी बुट्टी, पूर्ण हे जरीचं काम आहे ह्याच्यावर. आणि ही पूर्ण टेस्टेड जरी यूज केलेली, ही काळी अजिबात पडणार नाही. आणि ही पूर्ण साडी विथ हँडलूम मार्क भेटेल. आणि ह्याच्यामध्ये हे जे केलेलं आहे ना, ही साडी सुद्धा वेस्ट बेंगॉलमध्येच बनलेली आहे, पण आपलं जे महाराष्ट्रीयन पैठणीचं इन्स्पिरेशन घेऊन हे त्यांनी त्याच्यावर वीव केलंय. हे जामदानी टेक्निक यूज केली. हे बघ, आता हा मोर जिथं सुरू होतोय ना, तिथं हा त्याचा एंड पॉइंट आहे. तुला बाकी कुठेच नाही दिसणार. हे त्याचं जामदानीची ओळख आहे. व्हेरी नाईस. दिस इज अ प्रिटी साडी. आणि किती वायब्रंट कलर दिसतोय हा. ह्याच्यात आहेत काही कलर? ह्याच्यामध्ये आपल्याकडे आहेत कलर्स. वा, एक मरून कलर आहे आणि त्याच्यावरती कॉइन बुट्टा आहे. सो काही जणांना असतं ना की आम्हाला कॉइन बुट्टा असलेली साडी अपेक्षित आहे. सो हे बघा, हे असे कॉइन बुट्टा त्यामध्ये दिसतील. आणि अगेन एक सुंदर असा प्रॉपर पैठणी कलर आहे. आणि जसं ती म्हणाली की हँडलूम मार्क, सो हे तुम्ही बघू शकता. हँडलूम मार्क म्हणजे ही साडी कम्प्लिटली हातमागावर तयार केलेली आहे. कुठेच मशीनचा वापर ह्यामध्ये केला गेलेला नाही. त्या साड्यांवरती हँडलूम मार्क हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं दिलं जातं. सो हे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जी लोकं आहेत आणि ज्यांना ॲक्च्युली फॅब्रिक आणि डिझाईन्सबद्दल कळतं, त्यांना ह्या मार्कबद्दल आवर्जून माहिती असतं. पण तुम्ही सुद्धा जेव्हा हँडलूम साड्या विकत घ्यायला जाता, मेक शुअर करा जेव्हा तुम्हाला कोणी सांगते की ह्या हँडलूम साड्या आहेत, त्याच्यासोबत तुम्हाला हँडलूम मार्क आहे की नाही. जसं प्युअर सिल्क खरेदी करताना आपण सिल्क मार्क पाहतो, तसंच हँडलूम मार्क पाहणंही तितकंच गरजेचं ठरतं. ह्यांची काय रेंज जाते? या आहेत 4800. 4800च्या. दिस इज सुपर सॉफ्ट. आणि तू ह्याच्यावर ग्लेज बघ, तुला वाटणार नाही की हे कॉटन घातलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये म्हणजे एझोफ्री डाय केलेला आहे. एझोफ्री डाय म्हणजे एक केमिकल प्रोसेस करतात, पण तेही एकदम म्हणजे आपल्याला स्किन फ्रेंडली असतं. आपल्याला काही रॅशेस नाही होणार, काही नाही. आणि त्याच्यामुळे ग्लेज ऍड होतो फॅब्रिकवरती. पण खूप सुंदर साडी आहे. सो आता कोणाला काही इव्हेंटला वगैरे नेसायची असेल किंवा प्रायर घेऊन ठेवायची असेल, किंवा तर अधिक मास सुरू आहे, आईची ओटी भरतो आपण, तिला काहीतरी अशी छान वेगळी साडी द्यायची इच्छा असेल, तर मग इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आता नेक्स्ट मी एक दाखवते अफोर्डेबल रेंजमधली. ही आहे धनियाखाली साडी. धनियाखाली किंवा धोनेखाली असं म्हणतात. ओके. तर ही सुद्धा बेंगॉलची स्पेशालिटी आहे. ह्या साडीला GI टॅग भेटलाय. जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन आहे ही. वंडरफुल. यस. आणि ह्याला इथे बघ, हे धोन्याखाली म्हणजे काय ना, धान्याची जी वरची कळी असते ना, ती डिझाईन आहे. हे बघ, हे वरती जे येतं ना असं, ही जी विविंग आहे, ह्याच्यामुळे ह्याला धनेखाली साडीज असं म्हणतात. लवली. आणि ह्याच्यामध्ये विथ बुट्टा, हे सुद्धा विथ हँड वीव करते वेळीच केलेलं आहे. ओके, नाईस. आणि याची बॉर्डर पण पूर्ण साडीवरती तुम्हाला अशी डिझाईन आणि अशी बॉर्डर बघायला मिळणार आहे. दिस इज सुपर सॉफ्ट. बट मस्त साडी आहे ही. ह्याच्यामध्ये पण खूप छान असे कलर्स आहेत. आणि हे सुद्धा आपण ऑफिस वेअरसाठी पण घालू शकतो. इवन काही छोटे मोठे फंक्शन्स असतील ना, त्यामध्ये सुद्धा आपण थोडं छान ज्वेलरी सोबत पेअर करून तरी खूप सुंदर वाटतं. ह्याच्यामध्ये अशा प्लेन विथ बुट्टा येतील, असे चेक्समध्ये पण आहेत यामध्ये. वा. परत असं व्हर्टिकल स्ट्राईप्स आजकाल खूप लोकांना आवडतात की मला व्हर्टिकल पाहिजे असं. तर हे पण अशी फुल प्लेन असेल, पण व्हर्टिकल स्ट्राईप्स असतील यामध्ये. आणि हे एक आहे, हे पूर्ण प्लेन आहे, फक्त ह्याला गंगा जमुना बॉर्डरमध्ये अशी बॉर्डर असेल. ओके. आणि हा एक पीस आहे. हे खरं तर धोन्याखालीमध्ये खूप ट्रेंडिंग असतं. ही फिश मोटिव्ह, वेस्ट बेंगॉलची खासियत. सो हे फिश मोटिव्ह आणि फुल बॉडी अशी असेल. लवली. किती लाईट वेट आहे साडी ही, चापून चोपून नेसली जाणारी. हो, आणि अगदी अफोर्डेबल आहेत. ह्या 1500 पासून टू 1800 पर्यंत रेंजच्या असतात. जर प्लेन असेल तर थोडं कमी, असं वर्क असेल तर थोडं प्राइस हे होते, त्याची व्हॅरी होते. ओके. नेक्स्ट कोणती दाखवते? आता नेक्स्ट आपण बघू. हे जयपूर कॉटनमध्ये हँडब्लॉक केलेली साडी आहे. पूर्ण साडीला हँडब्लॉक असणार आहे. आणि हाचा पदर असेल असा, हा पदर आहे. आणि कॉन्ट्रास्ट ब्लॉकमध्ये याच्यावर ब्लाऊज येईल. वा.
आणि ही सुद्धा खूप सॉफ्ट आहे, ह्याला घरी वॉश करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही होणार. ही मेन म्हणजे ही साडी अटत नाही, अशी वर Shrink चढतात, होत हा नाही. श्रिंक होत नाही, असं वर चढणार नाही ही साडी. मस्त पूर्ण हँडब्लॉक केलंय म्हणजे काठापासून पदरापासून ब्लाउज एव्हरीथिंग. येस, पूर्ण मस्त. हँडब्लॉक आहे. सो हे डेली यूज साठी किंवा तर ऑफिस वेअर साठी म्हणून तुम्ही निवडू शकता. यामध्ये काही ऑप्शन्स हा, आहेत? यामध्ये एक हे अर्धी टोन्स मध्ये आहेत, परत असे हे कलर्स आहेत असे. वा. सो हे अलीकडे कॉलेज गोईंग मुलींना पण फार खूप, आवडतात. खूप. हा. डेजला वगैरे नेसून जायला ते प्रेफर करतात किंवा Yes. तर ऑफिसमध्ये नवीन नवीन जॉईन झालं असाल आणि काही Yes. इव्हेंट्स असतील तेव्हा नेसायला तुम्ही याच्यासोबत हकोबाचे ब्लाऊज वगैरे स्टाईल करू शकता. किंवा ह्याला स्टायलिंग बरंच वेगळं हो, करता हो, येईल. हो. मल्टी कलरचे ब्लाऊज किंवा अजरकचे वगैरे ब्लाऊज येतात तेही ह्याच्यावरती स्टाईल करू शकता. ह्यांची काय किंमत जाते? हे 1350. 1350. हां. सो अगेन हे आम्ही फार लिमिटेड कलेक्शन दाखवतो. यामध्ये पण अजून बरीच व्हरायटी आहे. त्यासाठी यू नीड टू कनेक्ट विथ हर. आता अजून एक दाखवते. ही एक फेस्टिव्ह वेअरमध्ये आहे. पेस्टल शेड पण आहे त्याच्यात आणि डार्क पण आहे. ही सुद्धा मर्सराईज कॉटनवरती केलेली आहे. पूर्ण टेस्टेड जरीचा वापर आहे यामध्ये. ओ लवली. सो ह्याच्यामध्ये कॉपर जरी वापरली गेली आहे. पेस्टल साडी असली तरी त्याच्यावरती कॉपर जरीचा वापर केला गेलाय. हां, आणि ही सुद्धा विथ हँडलूम मार्क येणार आहे ही साडी. पूर्ण हे बघा. सो हा त्याचा पदर आहे आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला असं कॉईन बुट्टा बघायला मिळेल आणि साईडला मात्र त्याला कॉपरची बॉर्डर देण्यात आली आहे. मस्त. हा फॅब्रिक काय आहे? मर्सराईज कॉटन. मर्सराइज्ड कॉटन. सो वन ऑफ द प्रीमियम कॉटन किंवा हां. भरपूर त्याच्यावरती काम केलं Yes. जातं. तेव्हा कुठे त्याचं सॉफ्टनेस आणि ही जेवढे वेळेस वापरू तेवढ्या वेळेस ती सॉफ्ट होत सॉफ्ट जाते. होत जाते. येस. मस्त. हा एक आहे रेड कलर. ओ लवली. हा आपला मरून. सो सॉलिड कलर्स पण बघायला मिळत आहेत. हां, पेस्टलही pastel. आहेत. सो हे आणि- फंक्शन यूज साठी म्हणून पण घेऊ शकता. येस. लवली. हा एक आहे गाजरी कलर वा. आणि हा एक फिरोझी कलर काइंड ऑफ. ओ दिस इज प्रिटी. सुंदर कलर एकदम एकदम असं उठून दिसेल आणि असे कलर्स कोणत्याही स्किन टोन वरती छान दिसतात. आणि मेन म्हणजे आपण हे कुठल्याही फंक्शन्स मध्ये वेअर करायला ना खूप इझी टू वेअर आहे. हा, आणि easy आपण to carry. कंटाळत नाही साडी वेअर करायला. अगदी. म्हणजे अगदीच आपण झोपून बसते, एकदा नेसली की विचार नाही करायचा की काय कुठून हा निघते असं. अगदी. ह्याची काय रेंज जाते? हे 4000. सो आता आपण बघूयात. ही अजून एक मल कॉटन मध्ये आहे, पण यामध्ये तुला थोडंसं वेगळं काहीतरी दाखवते. ह्याच्यामध्ये ना दोन्ही साईडला मल कॉटन आहे आणि मध्ये टिश्यूचं विविंग केलेलं आहे. ओ अशी. युजली हे पदरावरती बघायला Yes. मिळतं पण ही हां. पूर्ण साडीवर आहे. अशी आहे. प्रॉपर म्हणजे असं इंडो वेस्टर्न किंवा हां, तर हां. पार्टी वेअर लुक होऊ शकतोय. Yes. म्हणजे हलकी फुलकी साडी नेसायची आहे आणि जास्त असं हेवी लुक हां. नकोय त्यांच्यासाठी. आणि अगेन ह्याला गंगा जमुना बॉर्डर Border आहे आहे, म्हणजे yes. दोन्ही साईडला साईडला वेगळे. वेगवेगळे कलर्सची बॉर्डर तुम्हाला मिळेल. म्हणजे हे जे कलर तुम्ही पाहताय ते हां. आणि पदर पण स्ट्राइप्स आहेत स्ट्राइप्स पदरावरती आणि tassels टॅसल्स. आहेत. मस्त. ही खूप सुंदर साडी आहे. आणि ही पूर्ण अशी प्लेनच येते की कसं काय? हा, ही प्लेन येते आणि ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आहे, ती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहू. येस चालेल. ह्याच्यामध्ये पेस्टल शेड्स आहेत. ओ हा एक नाईस. पिस्ता ग्रीन आणि हा एक येलो शेड आहे. वा. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हे आतमध्ये जरीचं काम असल्यामुळे ना तो थोडा शेड म्हणजे शिमरिश वाटतोय Shimmery जरा. दिसतोय आणि असं नेसल्यावर पण टोचणार नाही की हां. टिश्यू आहे म्हणजे असं नाही की आपल्याला काही फुगेल uncomfortable किंवा नाही वाटणार. टोचेल. हां. हा. एकदम सॉफ्ट आहे. ह्यांची काय रेंज जाते? हे 2400. 2400. सो आता मी तुला एक दाखवते ट्रेंडिंग असं जे चाललंय हँड पेंटेड साड्या. ओके. सो ही आहे चंदेरी कॉटन वरती हँड पेंट केलंय ह्याला. चंदेरी कॉटन वरती. Yes. युजली मल कॉटन वरती Mul हँड cotton, पेंटेड हां. बऱ्याच पाहिल्यात. फुल साडीला असं पूर्ण हँड पेंट केलेलं आहे. अजून थोडीशी ओपन करून आपण प्रेक्षकांना दाखवूयात की ही Yes. कशी दिसेल. हां, ओ नाईस. हे असं पदराचं काम आहे हे इकडे. हे सगळं पदर आहे ना? येस. आणि बॉडीमध्ये आपल्याला असे छोटे छोटे फ्लावर्स येतील. हे पूर्ण हँड पेंटेड आहेत वा. आणि विथ एक बारीक काठ आहे, जरी काठ आहे याला. खूप सुंदर साडी आहे ही. सो आपण ही साडी अशी दाखवूयात प्रेक्षकांना म्हणजे पूर्ण साडीवरून ते खालपर्यंत त्यांना बघता येईल. साडीचा कलर हा प्रॉपर असा गोल्डनिश कलर आहे पण त्याच्यावरती एवढे सुंदर हँड पेंट केलं गेलेलं आहे ना. अगेन ब्लाऊज आणि स्टायलिंग सोबत बरंच खेळता येईल. येस येस. मस्त. क्रॉप टॉप्स इझी ऑप्शन आहे. म्हणजे आता अगदी. आपल्याला ब्लाऊज मध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल, क्रॉप टॉप कोणताही, इतके कलर्स आहेत, कोणत्या सोबत सुद्धा छान वाटेल. आणि अगेन मटेरियल इज सुपर सॉफ्ट. Yes. मस्त सॉफ्ट मटेरियल आहे. ह्याच्यात कलर्स बघू हा, ना. ह्याच्यात कलर्स आहे दाखवते. ह्याच्यात पण हा कलर आहे आणि वेगळी डिझाईन आहे यावरती. अच्छा म्हणजे प्रत्येकावरती हा, वेगवेगळं हा, आहे तर. वेगवेगळी आहे ही आहे. हा. लवली. पेस्टल कलर वरती तुम्ही बघू शकता फुलांचं किती हेवी म्हणजे हँड पेंट केलं गेलेलं आहे. डार्क टोन दिसून येतोय. एक आहे
परत हे ऑफ व्हाईट वर आहे, मोती कलर जो आपण म्हणतो वा, तसा. हे खूप सुंदर दिसते साडी. काय रेंज मध्ये जातात ह्या? हे 2000. हे 2000च्या रेंज मध्ये आहेत. वा, सो अगेन क्वाईट अफोर्डेबल, कारण की 2000च्या रेंज मध्ये एकतर चंदेरी कॉटन फॅब्रिक आणि प्लस हँड पेंटेड. हँड पेंटेड बाफ्ता टसर. ओके, हे एक मी दाखवते, जी तू वेअर केलेली आहे त्यातली Yes. एक साडी ही आहे. हे आणि प्लेन ही मध्ये आहे. खूप सुंदर दिसते. तुम्ही बघू शकता ती नेसली ही किती सुंदर गेली आहे. चापून चोपून नेसली जाते. आणि अगेन छोट्या मोठ्या इव्हेंट्सना, घरी भरपूर पाहुणे आले आहेत, घरी छोटंसं इव्हेंट आहे, थोड्या वेळासाठी साडी नेसायची आहे, तर मग इझी टू कॅरी अशी शोधत असाल ज्याच्यावरती काही डिझाईन नको, एकदम प्लेन हवी आहे सटल लुकसाठी, अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि मी ॲक्च्युली ब्लाऊज वेगळा कॉन्ट्रास्ट त्याच्यावरती स्टाईल केलाय, पण ह्याच्या आतमध्ये ब्लाऊज पीस आहे राईट, पण तो रनिंग असेल ना ह्याचा? हा, रनिंग मध्ये. ही वा. अशी एकदम सिम्पल आहे. आणि महत्वाचं, ह्याला लिवा टॅग सुद्धा देण्यात आलेला आहे. सो लिवा टॅग म्हणजे काय, तर हे इको फ्रेंडली फॅब्रिक असतं. त्यासाठी म्हणजे हे आदित्य बिर्ला ग्रुपकडनं हा टॅग दिला जातो. आणि ह्या टॅगचा असा अर्थ असतो की जे फॅब्रिक तुम्ही वापरताय एकतर स्किन फ्रेंडली आहे, 100% इको फ्रेंडली आहे, स्किनला काही एलर्जीज होणार नाहीत, आणि हे अगदी नॅचरल फॅब्रिक आणि फायबरपासून तयार केलेलं आहे. सो दिस इज द मेन मोटो बिहाइंड दिस टॅग. जेव्हा तुम्ही साडी खरेदी करायला जाता, वेगवेगळे टॅग त्याच्यावरती पाहता. सो या टॅगचा काय अर्थ असतो ते आता मी तुम्हाला सांगितलंय. सो त्यामधली ही एक सुंदर अशी साडी, त्यातले आपण आता कलर्स बघूयात. एक पर्पल शेड आहे. पर्पल, आणि ऍक्च्युली गोल्डन असेल तर त्याच्यावरती कुठलाही असं म्हणतो ना दागिनेही नंतर स्टाईल करायला सोपं पडतं ना. येस. रेड प्रॉपर असा सॉलिड कलर आहे. अगेन एक थोडा पेस्टल टोन. सो काही सण आहेत आता, श्रावणामध्ये बऱ्याच महिला सण वगैरे साजरे करत असतात आणि त्यावेळेला ऑफिसला सुद्धा जावं लागतं. सो ऑफिसला सिम्पल पण जरी असलेली साडी हवी आहे तर आय थिंक दिस कॅन बी अ गुड ऑप्शन. काय रेंज जाते ह्याची? हे 1500. 1500ची रेंज आहे. वा, मस्त. आणि ह्यामध्ये अजून एक आहे, हे प्लेन आहेत. Okay. सेम फॅब्रिक वरती हँड ब्लॉक केलेलं आहे. हा. हे पूर्ण हँड ब्लॉक आहे. लवली. सो अगेन हे जे लिवा टॅग आहे ना, ह्याच्या मागे ऍक्च्युली स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. हा. कुठे आहे का स्पेसिफिकेशन, बघू शकतो का आपण? सी, हे बघा इथे लिहिलेलं आहे कम्प्लिटली. हे बघा, नॅचरल इको फ्रेंडली फायबर्स पासून तयार केलेली साडी आहे ही. सी, त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लिअरली दिसेल. ह्याच्यामध्ये खूप क्लिअरली लिहिलेलं असतं की हे नॅचरल इको फ्रेंडली फायबर पासून तयार केलेली साडी आहे, त्यामुळे स्किनसाठी एकदम परफेक्ट आहे. 12ही महिने कितीही घाम येत असला, काहीही होत असलं तरी ही साडी खराब होत नाही आणि तुमच्या स्किनलाही त्रास देत नाही. त्यामध्ये आणखीन हे आहेत का? हा, हे इंडिगो. हे तर खूप महिलांना आवडतं ना, बऱ्याच महिलांचं असतं की आम्हाला इंडिगो कलर हवाय. हे सेम आहेत, ब्लॉक्स वेगळे आहेत. वा. सो मंडळी, हे साड्या आम्ही सगळ्या ओपन नाही करत आहोत. सो तुम्हाला जी साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून स्नेहलला पाठवा, त्याचा ओपन फोटो आणि बाकी डिटेल ती तुम्हाला देऊ शकणार आहे. ह्यांची रेंज? हे 1850ला आहे. हे हँडब्लॉक केलेले हे 1850 आणि प्लेन आहे ते 1500. जी मी वेअर केली आहे त्यातलंच एक कलेक्शन. हे मल कॉटनमध्ये आहे, पण तू बघ हे मल कॉटन ना थोडं थिक आहे, जे आपलं युज्युअल असतं त्याच्यापेक्षा थोडंसं थिक आहे. हो, व्हेरी नाईस. याच्यामध्ये 100/2 प्लाय असं यूज केलं आहे. म्हणजे 100 काउंटचा जो एक थ्रेड असतो त्याला डबल ट्विस्ट करून मग केलेलं आहे, कारण काही लोकांना सी थ्रू आवडत नाही. बरोबर. त्यासाठी ही साडी आहे. ही प्लेन सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि आता ह्यावरती आम्ही जरदोसी वर्क केलेलं आहे. तो स्नेहलने सुद्धा नेसली, ती पण किती छान दिसते बघा, म्हणजे एकदम डिसेंट लुक देते आणि त्याच्यावरती तिने खणाचा ब्लाऊज स्टाईल केलाय. सो या साड्यांचा असाच एक फायदा आहे की तुम्ही स्टाईल बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. सो हे प्रॉपर वर्क आहे, हँडवर्क आहे सगळं पूर्ण. हे बघा, पदरावरती आणि शिवाय इथे पण सगळं हँडवर्क केलेलं आहे. आणि हे असं खाली आपल्या निर्यांना पण येणार आहे हे असे बुट्टे. मस्त. काय रेंजमध्ये जातात या? हे 4000च्या रेंजमध्ये. सो एकदा स्नेहलने नेसली ती साडी जर तुम्ही नीट पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ती छान चापून चोपूनही नेसली गेली आहे आणि पदरावरती पण ते पिनअप केल्यानंतर पण एकदम हलका फुलका लुक देतोय. आता नेक्स्ट आपण बघूयात महेश्वरी हँडब्लॉक. ओ, वंडरफुल. सो हे महेश्वरीमध्ये आहे आणि हे मी तुला दाखवते याचा पदर. नाईस. आपण एक अशी ओपन करून दाखवूयात प्रेक्षकांना. ऑफिस यूज साठी पण छान आहे किंवा गिफ्टिंगसाठी, लग्नामध्ये आहेरात तुम्हाला टिपिकल पारंपरिक साड्या द्यायच्या नसतील पण साडी दिल्यासारखी वाटली पाहिजे तर मग अशा साड्या निवडू शकता. ह्यांची काय रेंज जाते? हे 2200. 2200ला आहे. सो हे महेश्वरी हँडब्लॉक आहेत आणि ह्या सुद्धा विथ हँडलूम हे लिवा टॅग आहेत. लिवा टॅग आहेत, येस. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याला तुम्हाला जरीचं काठ मिळणार आहे आणि जरीचा पदर मिळणार आहे, त्यामुळे छोट्या इव्हेंट्सना वापरण्यासाठी पण योग्य आहे. आणि ह्याचा ब्लाऊज सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लॉक केलेला आहे यावरती.
नाईस, मस्त. ह्याचं बोटनेक वगैरे ब्लाऊज किती छान दिसेल ना ऑफिसमध्ये ऑफिस वेअर कॅरी करायला. ह्याच्यातले काही ऑप्शन्स दाखवते? कलर्स दाखवते. हे आहेत फुल ब्लॉकमध्ये. याच्यात अजून एक पॅटर्न असा आहे, हे फुल प्लेन असेल, फक्त बॉर्डरला ब्लॉक. अच्छा, हा, येस, हो. पदर त्याचा हेवी असतो, देन अगेन ब्लाऊज अशा पद्धतीचा फुलांचा, आणि पूर्ण साडी मात्र तुम्हाला ही अशी प्लेन येणार आहे. फक्त बॉर्डर म्हणजे काठावरती मात्र स्कर्ट बॉर्डर असं प्रॉपर केलेलं दिसेल. येस. ह्याच्यामध्ये हे एक आहे जे कलमकारी म्हणून खूप लोकांना आवडतं. कलमकारी, येस. हे परत ते जे आता आपण पाहिलं त्यामध्ये प्लेन बॉडी विथ ग्रीन कलर आहे याच्या बॉर्डरमध्ये. ओके. हे पण कलमकारीमध्ये पूर्ण ब्लॅकमध्ये आहे. ओ नाईस, दिस इज अ प्रिटी कलर. सो अगेन ही पण प्लेन आहे, पण हे बघा अगेन बॉर्डर आणि पदरावरती काम आहे ह्याच्या. मस्त. येस. काय रेंज जाते ह्यांची? 2200, सगळ्या 2200. नेक्स्ट आपण बघूयात अजून एक मल्क कॉटनमध्येच हे एक छान असं कलेक्शन. ह्यामध्ये बॉर्डरला ना खूप सुंदर असं आपलं ह्याच्या पारंपरिक साड्यांना जशी बॉर्डर असते ना तशी बॉर्डर दिलेली आहे ह्याला. आणि पूर्ण साडी अशी असणार आहे, फुल प्लेन आहे, मध्ये सॉलिड कलर आहे आणि साईडला दोन्ही साईडला स्ट्राईप्स असणार आहेत. वा, ॲक्च्युअलमध्ये जसं काठ ती म्हणाली पारंपरिक साड्यांना जसं असतं तशा पद्धतीने, आणि मुळात हे सॉफ्ट आहे. सो हे ना नेसल्यानंतर पण म्हणजे निर्यात त्याच्या खूप छान फ्लो खूप छान असेल या साडीचा. सो पूर्ण साडी अशी प्लेन मस्त वाटते हे, आणि त्याला बॉर्डरच मात्र वेगवेगळे असे कलर्स लाइनिंग्स आहेत. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. ह्याला हे विदाउट ब्लाऊज पीस असेल. ओके. हा, मल कॉटन युजली विदाउट ब्लाऊज पीसेस येतात ना. हा एक कलर आहे, ह्याचा मी ओपन करते, मध्ये असा कलर आहे. अच्छा, ओ फिरता कलर आहे. नाईस. फिरता कलर आणि त्याला ग्रीनचं शेडिंग आहे. इथे ब्ल्यूचे सगळे शेड्स आणि त्यात पण अगेन फिरता कलर. मस्त. यांची काय रेंज जाते साधारण? हे 1850. 1850. वा. सो अगेन वा, सुंदर. पण ही सॉफ्ट आहे खूप साडी, व्हेरी नाईस. आणि मल कॉटन जरी असली ना तरी ते ना सी थ्रू नाही, विच इज अ व्हेरी गुड थिंग. म्हणजे ट्रान्सपरंट नाहीये. बऱ्याच वयस्कर महिलांना असं असतं की आम्हाला मल कॉटन हवी आहे पण ती सी थ्रू नसली पाहिजे, तर त्यांच्यासाठी ही साडी खूप उत्तम आहे. नेक्स्ट आपण बघूयात, हे प्युअर जयश्री लिनन आहे. पूर्ण प्लेन साडी आहे ही. कॉर्पोरेटसाठी डॉक्टर्स जे डेली यूज करतात त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. पूर्ण प्लेन साडी आहे पण प्युअरेस्ट लिनन आहे हे. तुला हातात घेतल्यावर कळेल की किती सॉफ्ट आहे. आणि विथ हँडलूम मार्क आहे ही साडी. आणि हे लिनेन म्हटलं ना तर त्याचा टेक्स्चर दिसून येतं बऱ्यापैकी. सो जितकं प्युअर असेल ना तितकं तुम्हाला टेक्स्चर साडीचं जाणवतं. हो, लवली. पूर्ण प्लेन आणि त्याच्यावरती फक्त असे जरीचं बॉर्डर आहे आणि पदराला हे बारीक स्ट्राइप्स आहेत. मस्त. ह्याच्यात आहेत काही कलर? यामध्ये पण आपल्याकडे पेस्टल मध्ये पण आहेत. हा एक शेड आहे. ओ नाईस. सो लिनन म्हटलं तर त्याच्यामध्ये थोडासा पेस्टल टोन जास्त तुम्हाला बघायला मिळेलच, बट एकदम असे टॅसल्स वगैरे पण किती हेवी आहेत ह्याच्यावरती. ह्यांची काय रेंज जाते? हे 4800. 4800. सो इट इज कम्प्लिटली प्युअर लिनन, प्युअर. वा. ओके, आता नेक्स्ट आपण बघूयात. ही एक भागलपुरी कॉटन सिल्कमध्ये आहे ही साडी. ओके. ही सुद्धा आपण छोट्या फंक्शन्सना वगैरे आपल्या घरी काही असेल तर वेअर करू शकतो अशी आहे. ही पूर्ण बॉडीला बुट्टा आहे आणि पदराला असं स्ट्राइप्स आहेत. ओ नाही. सो बॉडीवरती पण साडीची जी मेन बॉडी आहे, मेन पार्ट आहे, त्याला पण तुम्ही जर बघितलं तर पूर्ण अखंड साडीभर तुम्हाला असे जरीचे बुट्टी बघायला मिळणार आहेत. लवली. अगेन ही साडी लाईट वेट आहे बऱ्यापैकी. मस्त. म्हणजे आतापर्यंत जे काही मी तुझ्या कलेक्शनमध्ये पाहिलं आहे, लाईट वेट इज द मेन फॅक्टर, इज वॉट आय रिअली लाईक. ओ नाईस. आता यामध्येच अजून एक पॅटर्न आहे, हे प्लेनमध्ये पण आहे. अच्छा, टू टोनमध्ये का? 2 टोनमध्ये. परत हे सिक्वेन्स केलेलं आहे पदरावरती आणि पूर्ण बॉडीला असे स्ट्राइप्स असणार आहेत. हे पण 2 टोनमध्ये. हे आपण एक ओपन करून दाखवूया. येस येस येस. म्हणजे प्रेक्षकांना एक अंदाज येईल की पदरावरती कसं शेड दिसेल. आणि साडी सी अगेन थोडं पार्टीवेअर लुक पण आहे आणि कॉर्पोरेट लुक पण आहे. ह्याला बॉर्डर नाहीये. बॉर्डरलेस साडी. छान कॅरी करू शकतात. ही एक थ्रेड विविंग मध्ये आहे पदराला आणि बॉडीला बुट्टी आहे. येस. ह्याच्यात भरपूर असे पॅटर्न्स आहेत. हे चेक्सवालं आहे. सो हा पदर आणि ही साडी आणि त्याच्यावरती असं बांधणी जे असतं तसं बांधणी नाही केलेलं आहे, बट आपलं एक प्रिंट आहे त्यावरती. ओके. आणि हे असे कलर्स आहेत ह्यामध्ये वेगळे वेगळे. मस्त. ह्याची काय रेंज जाते? हे प्लेन जे आहे ते 1500 असतात आणि जसं त्याच्यावर थोडं वर्क असेल अप टू 1700 असे. आता नेक्स्ट आपण एक बघूयात. हे थोडं एक्सक्लुझिव्हमध्ये आहे. जे मगाशी आपण जे पाहिलं मध्ये जे टिश्यूचं विविंग होतं, सेम साडी आहे. ह्याच्यावरती आपण हँडवर्क केलेलं आहे, जरदोसी वर्क केलेलं आहे. मस्त वाटतेय.
सो अशी असेल. हे आपल्या शोल्डरवरती येईल हा पार्ट. अच्छा, तेवढाच पार्ट तसा केलाय. Yes. लवली. आणि पूर्ण साडीवरती इफ यू सी, हे बघा, हे असे स्टोन वर्क आहे पूर्ण. सो हे खूप वेगवेगळ्या कलर्सचे यूज केले गेलेले आहेत. इथे ग्रीन कलरचं तुम्हाला दिसेल, मरून कलर आहे. आणि हे तर बघा, हे केवढं नाजूक काम आहे, हे सगळं हाताने केलंय. व्हेरी नाईस. मग अशी जी आपण तू कॉटन दाखवलीस मध्ये जी टिश्यूचा फील होता, ही सेम साडी आहे, फक्त त्यावरती हे वर्क केलेलं आहे. वा. सेम साडी आणि पूर्ण साडीवरती आहे हे वर्क. हो येस. येस. आतमध्ये पण हे बघा, इथे पण आहे, आतपर्यंत भरलेली आहे साडी. मस्त. ह्यामध्ये पण आपल्याकडे पेस्टल कलर्स अवेलेबल असतात. त्यातला पण हा हे एक आहे आता जस्ट इतके पीस रेडी होते. सो हा एक त्यातला कलर आहे. वा, मस्त वाटतोय हा. पण काय रेंजमध्ये जातात ह्या? हे 4200. 4200. ओके, आता नेक्स्ट आपण बघणार आहोत. हे सुंदर अशी कॉटन सिल्कमध्ये आहे ही साडी. मी पण करूयात आपण. ओ, हे ना ऍक्च्युली मी खूप जणींना नेसताना पाहतीये सोशल मीडियावरती. या साड्या ना खूप व्हायरल होत आहेत Yes. बिकॉज ऑफ द फ्लो. साडीचा साडीचा फ्लो फ्लो आणि खूप हलकी फ्लोई आहे. वा. आणि ही सुद्धा लिवा टॅग सोबत आहे. हा, सी अगेन ही तुम्हाला या लिवा टॅग सहित येणार आहे. मस्त. आणि या पूर्ण साडी भर तुम्हाला बुट्टी आहेत. मस्त. ह्याचा ब्लाऊज रनिंगच असेल. रनिंगच असेल. हा, अलीकडे फार म्हणजे ते म्हणतो ना, कॉन्ट्रास्ट पेक्षा महिला प्रेफर करतायत सेल्फ साड्या अशा ना. ह्याच्यात हे कलर्स आहेत का? त्याच्यामध्ये कलर्स आहेत. सो हे एक मी कलर इथे ठेवते. पेस्टल मध्ये खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. ओ, दिस इज अ व्हेरी ट्रेंडी कलर. लायलॅक किंवा तर असं लव्हेंडर म्हणू शकतो ना, सॉर्ट ऑफ. एक थोडा सॉलिड कलर हवा आहे तर. हो, दिस इज सुपर प्रिटी. आय रिअली लाईक्ड इट. आणि ब्लॅक लवर्ससाठी एक ब्लॅक साडी पण आहे. सी, मस्त कलेक्शन आहे. काय रेंजमध्ये जातात ह्या? ह्या आहेत 2200. 2200ला. बट दिस इज सुपर प्रिटी साडी. म्हणजे मला नाही वाटत की या साडीला खूप असं मेंटेनन्सची गरज लागेल ना. आणि नेसताना सुद्धा खूप लवकर नेसून होते, ते महत्वाचं. निर्यात होणार. एकटे सुद्धा असला ना की हे ठीक करायचं असं काही गरज नाही पडत, आरामात नेसून होते. मस्त. आता आपण बघूयात मोस्ट अफोर्डेबल जी आहे ती मल कॉटन मध्ये. प्लेन मल कॉटन आहे ही. 980ला असणार आहे. प्लेन मल कॉटन. हा, विथ छोटी कॉन्ट्रास्ट बॉर्डर असणार आहे आणि टॅसल्स असणार आहे त्याला. वा. सो एक ओपन करून दाखवूयात आपण. म्हणजे ही साडी तुम्ही जर बघितली तर ही पूर्णपणे प्लेन आहे. फक्त ह्याला बॉर्डर मात्र तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलर मध्ये मिळेल. आणि ह्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत. हा, यात पण भरपूर ऑप्शन्स आहेत. सी, हे एवढे असे सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. डबल टोन मध्ये आहेत. आणि मल कॉटन म्हटलं तर इतर कोणताही ब्लाऊज प्लेन असेल ना तर बरंच असं वेगवेगळे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज स्टाईल करता येतात. ही काय रेंज म्हणालीस? हे 980. 980. बट दिस इज क्वाईट प्रीमियम मल कॉटन. हो, मस्त. विथ सिल्वर जरी आहे यामध्ये. असा कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे बॉडी आणि पदर. ओ. आणि बारीक कोयरी बुट्टी आहे यावर पण. आणि बारीक काठ आहे ह्याला. काही लोकांना मोठी बॉर्डर आवडत नाही, तर हे एकदम बारीक नाजूक अशी डिझाईन आहे यावरती. मस्त. आणि ही सिल्वर जरी सुद्धा टेस्टेड जरी आहे, ही सुद्धा काळी नाही पडणार. अच्छा. आणि ही सुद्धा हँड वुवन साडी आहे विथ हँडलूम मार्क. मस्त. सो त्याच्यामध्ये हे कलर्स आहेत. हा एक कलर. हा बॉडी अशी असेल आणि ब्लॅक पदर असेल याचा. आणि ह्याची बॉडी ही आहे, याची अशी आहे. वा. सो अगेन हे जर तुम्ही बघितलं तर हे जरी ॲक्च्युअलमध्ये फील केल्यानंतर पण तुम्हाला जाणवतं किती किती प्रीमियम जरी त्यावरती वापरली गेली आहे. यांची काय रेंज जाते? हे 3500. ही आहे इटालियन क्रेपमध्ये. इटालियन क्रेप. ओ, ही किती सॉफ्ट वाटते हातात घेतल्यावर. हँड ब्लॉक केलेलं आहे यावरती. असं मस्त. असा पदर आहे. पदराला सुद्धा जरी आहे, हलकी फुलकी. मस्त. आणि बॉर्डरला पण बारीक जरी आहे. आणि पूर्ण हँड ब्लॉक केलेली आहे. आणि हा जो कलर आहे हा मुलतानी मातीचे जे एक्स्ट्रॅक्ट असतात त्याचा आहे. सो याच्यामध्ये अर्धी टोन्स खूप दिसतील आपल्याला. आणि हे जे ग्रीन युज आहे ते लीव्स किंवा असं व्हेजिटेबल कलर एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत. आणि हे जे पिंक टोन्स आहेत ते पूर्ण मुलतानी मातीचे कलर्स. वा. जेवढी एज्ड असेल तेवढा कलर त्याचा डार्क होतो असं. हो. आणि हा त्याचा ब्लाऊज आहे. किती सुंदर आहे. सो ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे प्रिंट मध्ये प्रत्येक साडी वेगळी असेल. हा, हे पण अगेन विथ लिवा टॅग येत आहे. काय रेंज मध्ये जातात ह्या? हे 2800. 2800 रुपयाला. मस्त. पण या साड्यांचा ऍक्च्युली फील घेतला तर तुमच्या लक्षात येईल, ही खूप सॉफ्ट आहेत आणि नॅचरल कलर्स, नॅचरल डाय वापरलेला आहे सगळं. सो अगेन इव्हेंट्सना वगैरे वापरायलाही छान आहे, स्वतःसाठीही घेऊ शकता. आता आपण बघूयात कोटा डोरिया. समर आहे म्हटल्यावर कोटा डोरिया बद्दल आपण बोलच पाहिजे. अगदी. पण कोटा डोरियाचं असं असतं ना की ते जेवढ्या वेळेस वापरणं तेवढ्या वेळेस ते सॉफ्ट होत जातं ना.
आता ही एक कोटाडोरियामध्ये आहे, ही सुद्धा हँड ब्लॉक केलेली आहे. ह्याच्यामध्ये ब्लाऊज भेटेल. हा ब्लाऊज बघ तुला डबल म्हणजे ह्याला डबल हे केलेलं आहे, कारण सेम साडीसारखा पातळ नाही आहे. आपण युटिलाइज करू शकतो हा ब्लाऊज. ओ, कोटा डोरिया सोबत युजली ब्लाऊज येत नाही ना? येत नाही. हां, मग हा डबल प्रिंट केलेला आहे, एक्स्ट्रा थिक केलेला आहे, सो दॅट वी कॅन युटिलाइज. म्हणजे त्याचा ब्लाऊज जर आपण खेळला तर छान होतो. मस्त. आणि हे हँड ब्लॉक आहेत. वा. सो त्याच्यामध्ये पण पूर्ण पेस्टल कलर्स आहेत. अगेन ओ दिस इज अ प्रिटी साडी. सो हे ऑफिस वेअर कलेक्शनमध्ये खूप युनिक कलेक्शन आहे कोटा डोरिया साड्यांमध्ये. आणि हे इतकं सॉफ्ट आहे की ते नेसल्यानंतर तुम्हाला एकदम असं हलकं फुलकं वाटेल. काही नेसलंय, ड्रेप केलंय असं अजिबात नाही वाटणार. सी अगेन किती वेगळा कलर आहे. सो त्यामध्ये हा एक ऑप्शन आहे. हो, इवन दिस ऑरेंज इज प्रिटी. ॲक्च्युअलमध्ये कोटा डोरिया म्हटलं तर त्याच्यामध्ये चेक्स येणं आहेच. आणि थोडं फ्लोरल हवंय कोणाला तर फ्लोरल पण ऑप्शन्स त्यामध्ये आहेत. सो हे हलका फुलका ज्यांना आवडतात नेसायला त्यांच्यासाठी, किंवा घरामध्ये कोणी असं आहे वयस्कर ज्यांना अशा हलक्या फुलक्या साड्या द्यायच्यात तर मग ह्या निवडू शकता. रेंज काय जाते ह्याची? हे 2350. आता आपण बघूयात एक फेस्टिव्ह वेअरमध्ये हे लिनन पैठणी आहे. लिननमध्ये पैठणीचा पदर आहे. हा, ही पण सध्या फार ट्रेंडिंग आहे. म्हणजे बऱ्याच महिलांना पैठण्या वापरून झाल्या आहेत काठापदराच्या. आता वेगळी पैठणी काय तर लिनन पैठणी अपेक्षित असते. आणि ह्याच्यामध्ये कॉपर जरी आहे. ओहो. आणि हे सगळं हँड वुवन आहे. येस. लवली. आणि अगेन इथे पण तुम्ही जर बुट्टी बघितले तर हे सगळे तुम्हाला थ्रेडचं विविंग दिसणार आहे. हो, मस्त. ह्याच्यात काही कलर्स आहेत? हां, यामध्ये आपल्याकडे हे कलर्स आहेत. नाईस. हा पेस्टलमध्ये ग्रीन शेड आहे. हा एक आहे वाईन कलर, बॉटल बॉटल ग्रीन आणि एक पिंक. नाईस. वा. यांची काय रेंज जाते? हे 4000. 4000च्या रेंजमध्ये. एक मोडाल मस्लिनमध्ये. सो ही सुद्धा हँडब्लॉक केलेली आहे. पूर्ण नॅचरल डाईजने हँडब्लॉक केलं आहे यावरती. ओ नाईस. आणि तू मोडाल प्युअर मोडाल साडी पाहिली असेल ती हो. थोडी हेवी असते. हे त्याचं अल्टरनेटिव्ह म्हणून आहे मोडाल मस्लिन. यामध्ये पण प्युअर मोडाल युज्ड आहे आणि मस्लिनचा थ्रेड आहे, सो दॅट थोडं लाईट वेट होते. पण ग्लेज तसाच येतो. ह्याला वेअर केल्यावर एकदम अशी मोडाल सारखीच लुक देते. तशीच आहे, सॉफ्ट आहे, ड्रेपिंगसाठी खूप इझी आहे आणि विथ ब्लाऊज पीस असणार आहे. सो हा ब्लाऊज पीस आहे त्याचा. येस. दिस इज व्हेरी नाईस. काय रेंजमध्ये जाते ही? हे 3400. 3400. येस. आणि ह्याच्यात काही कलर्स? यामध्ये पण आहेत. हे अर्धी टोन्समध्येच असतील कारण नॅचरल डाईज आहेत. ओके. हे कलमकारी टाईपमध्ये जे आहे. सो अगेन हे ऑफिस वेअरला वगैरे नेसून जायला, किंवा ज्यांना मोडालची साडी हवी आहे पण ती तेवढी हेवी रेंजची आणि हेवी नको आहे, थोडी लाईट वेट हवी आहे, तर एक गुड टू गो ऑप्शन आहे हा. आता आपण बघूयात भुजोडी साडीज. हे भुजोडी जे वर्क आहे हे गुजरातमध्ये आहे. त्यात त्यांचं आर्ट आहे, टेक्निक जी विविंग टेक्निक आहे ती. पण ही बनली साडी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. सो हे मर्सराईज कॉटनमध्ये बनली. अगेन तू बघ ह्याला किती ग्लेज आहे साडीला. आणि ऍक्च्युली कलर फिरतोय, लाईट त्याच्यावर पडते, तर मस्त. ही जी विविंग टेक्निक आहे हे पूर्ण भुज टेक्निक यूज केली आहे. तिकडे जी बनते ती काला कॉटनवरती बनते आणि ही मर्सराईज कॉटनवरती आहे. बरं. मर्सराईज कॉटन म्हणजे एकदम लाईट वेट, चापून चोपून नेसलं जाणारं आणि ब्रिदेबल फॅब्रिक, रॅदर लक्झरियस त्याला फील येतं अगदी. त्यामध्ये आपल्याकडे हे पूर्ण थ्रेडमध्ये विविंग आहे यावरती. मस्त. त्यामध्ये आपल्याकडे हे कलर ऑप्शन्स आहेत. काय रेंजमध्ये जाते ही साडी? हे 3400. 3400. ह्या साड्या खूप छान दिसतात नेसल्यावरती. आणि ह्याच्यावरती छान असं हँड एम्ब्रॉयडरी वगैरे केलेलं ब्लाऊज घातलं तुम्ही, किंवा हकोबाचे वगैरे, ह्याच्यावरती व्हाईट कॉन्ट्रास्ट खूप छान दिसतात. तुम्ही क्रॉप टॉपही घालू शकता, किंवा तर सी अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्क बघा केवढं केलेलं मिळणार आहे आणि सगळं थ्रेड आहे. त्यामुळे ते साडीचं सॉफ्टनेस खूप वाढलं आहे बिकॉज ऑफ द थ्रेड विविंग ऑल्सो. येस. आता ह्याच्यातला अजून एक तुला प्रकार दाखवते. ही भुजोडीमध्ये विथ जरी काम केलेलं आहे. ह्यामध्ये जे विविंग केलेलं आहे ती पूर्ण जरीची विविंग आहे. मगाशी जी आपण पाहिली ती थ्रेड विविंग होती, जरीमध्ये विविंग केलेली आहे. ओ लवली. सो ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्ण म्हणजे सोना रुपा बुट्टी जशी असते तसं सोना रुपाचे असे तुम्हाला लाइनिंग्स बघायला मिळणार आहेत, सिल्वर आणि गोल्डन जरीचे. आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला जरीचंच काम केलेलं दिसणार आहे बुट्टीवरती. ह्याची काय रेंज जाते? हे 4200. 4200. आता हे अजून एक एक्सक्लुझिव्ह कलेक्शनमधलं आहे. महेश्वरी मगाशी आपण पाहिली हँडब्लॉक महेश्वरी, त्यावरती पूर्ण कडदाना वर्क केलेली आहे. ही जरदोजी कडदाना वर्क आहे यावरती. ओ येस. पूर्ण साडीभर आहे.
आणि मेन त्याच्या काठावरती पदरावरती सगळीकडे करण्यात आलंय हे. सो हे बघा, हे बॉर्डरवरती पण आहे, काठावरती पण केलेलं आहे. कसलं भारी आहे हे. आणि ब्लाऊजला पण आपल्याला हातावरती येईल हे मस्त स्लीव्स वरती वापरायला. येस. आणि हे किती हेवी वाटतंय ना, पण काम सगळं हाताने केलंय, पूर्ण हाताने काम केलेलं आहे ह्याच्यावरती. आणि हे बघा अगेन साडीच्या इथे मेन बॉडीवरती पण तुम्हाला रिअल मिरर आणि त्याच्यावरती थ्रेडचं विविंग. आणि आणखीन एक साडी इथे आहे, मी तुम्हाला ही पण दाखवते. ही एक साडी तुम्ही बघा, केवढं हेवी काम आहे. सिक्वेन तुम्हाला दिसेल, त्याच्यानंतर मोत्यांचं काम आहे, बीड्स लावलेले आहेत त्याच्यावरती. पूर्ण साडी अशी इंडिगो कलरमध्ये आणि हे कोयरी डिझाईन केलेली आहे. आणि जसं मी मगाशी म्हणाले काठावरती केलंय, हे बघा, हे असं बॉर्डरवरती केलेलं आहे. इतकं क्लास वाटतंय. हे डिटेलिंग किती सुंदर आहे या साडीवरती. सो हे हँडब्लॉक माहेश्वरीवरती, हँडब्लॉक महेश्वरीवरती जरदोसी वर्क केलेलं आहे. वा. सो ह्या साड्या तू कस्टमाइज करते की कसं काय? हा, कस्टमाइज करून घेते. आमचे जे विवर्स आहेत तिथे क्राफ्टमॅनशिप आमचं हे असतं, त्यांच्याकडून डिझाईन्स वगैरे करून घेतो आम्ही. वा. सो आता हे प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे मी फक्त 2 कलर दाखवू शकले, पण काही दिवसात हे पण रिस्टॉक होईल. खूप सुंदर साड्या आहेत ह्या. काय रेंज मध्ये जातात ह्या? हे 5800. 5800. एवढं काम असून पण 5800. बर. मल ॲक्रेलिकमध्ये. ॲक्रेलिक सध्या हे खूप ट्रेंडिंग फॅब्रिक चाललं आहे. सो त्यामध्येच एक ही साडी आहे मल ॲक्रेलिक. खूप सॉफ्ट आहे. पूर्ण साडी अशी असणार आहे, प्लेन आहे, पण ह्याचा पदर मात्र आम्ही तुम्हाला दाखवतो, हे असे लाइनिंग मध्ये येणार आहे. आणि साडीच्या काठावरती तुम्हाला हे असं शेडेड पॅटर्न मध्ये काम केलेलं दिसेल. आणि एका साईडला तुम्हाला असं पदरावरती चेक्स हलकं फुलकं काम आहे. मस्त फॅब्रिक आहे हे. ॲक्रेलिक मल कॉटन म्हणतात का ह्याला? मल ॲक्रेलिक. ह्यामध्ये कलर्स आहेत, हे पेस्टल शेड्स आहेत. हो, नाईस. प्रॉपर ऑफिस वेअर, वर्क वेअर साडीज आहेत ना ह्या. हे डार्कमध्ये आहेत. ग्रे, लवली. थोडं बोल्ड किंवा तर असं सॉलिड कलर म्हणतो ना तशामध्ये. काय रेंज जाते या साड्यांची? हे 2200. 2200. बरं बरं. आता मला सांग की हे तर होम बेस्ड असल्यामुळे आपण विथ प्रायर अपॉइंटमेंट घेणार आहोत, पण समज कोणाला घर बसल्या शॉपिंग करायची असेल तर ऑनलाईनची ऑर्डर प्लेस करायची प्रोसेस कशी असेल? हां, मला आपण इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे, तिथे मी कलेक्शन शेअर करत असते. जर कोणाला काही आवडलं तर स्क्रीनशॉट घेऊन मला DM करू शकतात. मी त्यातले अजून कलर्स अवेलेबल असतील तर डिझाईन्स किंवा त्यांना फुल ओपनिंग व्हिडिओ हवा असेल, मी ते शेअर करेन आणि त्या वेमध्ये ते मला ऑर्डर प्लेस करू शकतात. ओके. आणि व्हॉट्सॲपवरती कशी ऑर्डर प्लेस करू शकतो? सेम व्हॉट्सॲपवरती आपला ग्रुप आहे. जर तुम्ही मला DM केलं, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन. तिथे मी हे देत असते, आपले रोजचे कलेक्शन्स पोस्ट करते. आणि जर काही आवडलं तर मग ते तुम्ही मला DM करू शकता पर्सनलमध्ये, मग मी आपल्या ऑर्डर कन्फर्म करू शकता तसं. ग्रेट. तर मंडळी, स्नेहलचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तिचं इंस्टाग्राम हँडल कोणत्या नावाने सर्च करायचं आहे तेही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि होम बेस्ड बुटीक असलं तरी तुम्ही प्रायर अपॉइंटमेंटने घरी सुद्धा येऊन शॉपिंग करू शकता. आपण सध्या आहोत लोहगावमध्ये, राईट? येस, लोहगावमध्ये. सो बाकी कंप्लीट ॲड्रेस तर ती तुम्हाला गाईड करेलच. तर पुण्यात आहात तर मग आवर्जून इथे येऊन शॉपिंग करू शकता. जर इन केस पुण्याच्या बाहेरून दुसऱ्या शहरातून हा व्हिडिओ पाहताय तर दिलेल्या नंबरवरती किंवा इंस्टाग्रामवरती जाऊन फॉलो करून तुम्ही ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकता. थँक्यू सो मच स्नेहल, खूप छान माहिती दिली त्याबद्दल. आणि आय रिअली लाईक द कलेक्शन. म्हणजे मला जसं साड्यांचं कलेक्शन आवडतं की ते एकतर लाईट वेट असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे अफोर्डेबल सुद्धा आहेत. सो आय रिअली लाईक युअर कलेक्शन, एस्पेशली द मोडाल थिंग की त्याच्यावरती तू वर्क वगैरे करतेस. सॉरी, माहेश्वरी त्याच्यावरती जे वर्क करतेस. बिकॉज मी मोडालच्या साड्या पाहिल्या होत्या, पण ते खूप क्लास दिसत आहेत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा जर तिच्याकडनं खरेदी करायची आहे तर आवर्जून सगळे डिटेल्स पुन्हा एकदा तुम्ही माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता. आणि तिथे जाऊन तिला इंस्टाग्रामची लिंक मी देते, त्याला जाऊन फॉलो केलं तर तिचे सगळे अपडेट्स तुम्हाला इझिली मिळत राहणार आहेत. थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर इन्व्हायटिंग. आणि थँक्यू सो मच. मी तुला एकदाच मेसेज केला आणि तुझ्या टीमने मला इतक्या लवकर कन्फर्मेशन दिलं. थँक्यू सो मच. आमच्यासारख्या स्मॉल बिझनेससाठी खूप सपोर्ट असतो तुझा. सो लुकिंग फॉरवर्ड टू वर्क विथ यू. थँक्यू, मीन्स अ लॉट. तर मंडळी, तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि शॉपिंग केल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.